ज्यांच्या तंबूमध्ये आणि ज्यांच्या सर्कसीमध्ये सगळे जोकर भरलेले आहेत, विदूषक भरलेले आहेत, त्यांनी इतरांना गुलाम म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे. संजय राऊत, तुमच्या उभाटा गटामध्ये जे 52 पत्ते शिल्लक आहेत त्या 52च्या 52 पत्त्यामध्ये फक्त जोकर आहेत. इतरांना गुलाम म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही रोज सकाळी उठून विदूषकाचं काम करता आणि महाराष्ट्राला एंटरटेनमेंट करण्याचं काम करतात. तुम्ही सुद्धा देखील सर्व जोकरांचे एक जोकर आहात, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. खरं तर ज्या पद्धतीनं सत्तेचा बाजार तुम्ही मांडला, लोकांना गुलाम बनवण्यासाठीचा प्रयत्न 2.5 वर्षामध्ये केला, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे जोकर कोण असतील तर जोकर नंबर 1 उभाटा गट आहे आणि जोकर नंबर 2 हे संजय राऊत आहेत. नाही, रिंग मास्टर त्यांच्याकडे शिल्लकच नाही. जिकडे विदूषक असतात तिथं रिंग मास्टर नसतात. त्यांचे रिंग मास्टर आणि त्यांची सर्कस ही पूर्णपणे महाराष्ट्राने आणि मुंबईने फ्लॉप केली. आपण बघा, हे या सर्कसीमध्ये मैदानात उतरले होते. 29 महापालिकेपैकी जवळपास 25 महापालिकेमध्ये यांना मोठा भोपळा मिळालाय. त्यामुळे यांच्याकडे ना रिंग मास्टर आहे, ना यांच्याकडे वाघ आहे, ना यांच्याकडे सिंह आहे. हे फक्त विदूषकांचा खेळ करू शकतात. विदूषकांचा खेळ याच्याशिवाय यांच्याकडे पुढे काहीही नाही. याला कॉमेडी सर्कस एवढंच म्हणू शकतो.